लोकसभा निवडणुकीत 8 खासदार निवडून आणणाऱ्या शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत अवघ्या 10 ठिकाणी विजय मिळाला। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं। त्याच दरम्यान पडद्यामागे हालचाली वाढल्याचं दिसतंय। अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना वगळता बाकी 7 खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या सर्व घडामोडी घडल्या असून सुनील तटकरेंना ही जबाबदारी देण्यात आल्याचं म्हटलं जाते। मात्र अजित पवारांच्या पक्षाकडून आलेली ऑफर ही शरद पवारांच्या खासदारांनी नाकारली। तसंच सुप्रिया सुळेंना हा प्रकार समजल्यावर त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करत तटकरे यांच्या बाबतची नाराजी व्यक्त करत झापल्याचं समजते। सुनील तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचे म्हणून असले फोडाफोडीचा नीच आणि निर्लज्ज प्रकार सुरू आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वाद वाढण्याची शक्यता आहे।